फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज वैष्णवीच्या शाळेची सहल गेलेली आहे म्हणून मी माझ्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे, ते म्हणजे तांदळाची भाजी। 30 रुपयाला पेंडी मला मिळाली होती, पण मी मुद्दामून आणली, खूप दिवस झालेले मला खायला भेटलीच नव्हती। तर आता ती क्लीन कशी करायची ती मी दाखवत आहे। निवडून घेतलेली आणि मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं भरपूर सारं। त्यानंतर मी आता काय केलं, त्याला छान असं धुवून घेतलं। तुम्ही पाहिलंच आहात कसं, की याच्यामध्ये खूप बारीक बारीक माती असते आणि ते काय होते, आपण व्यवस्थित धुतली नाही ना की मग सगळी भाजी कचकच कचकच लागते। आणि बरेचदा काय होते की बरेच महिला चुका करतात, सगळेच करतात असं म्हणत नाही आहे, पण चुका सगळ्यांकडनं होत असतात। आपण एकमेकांकडनं शिकतो, हे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले होते की आपण भाजी नेमकी धुवायची कशी असते, म्हणून भाजी माझी कधीच कचकच लागत नाही। तर आता मी लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि कांदा पण टाकते। बरेच जण कांदा टाकत नाही, फक्त लसूण आणि हिरवी मिरचीच टाकतात। तर कांदा टाकल्यामुळे काय होतं, एक तर भाजीची प्रमाण पण वाढते, आणि कारण की ही भाजी ना खूप कमी होते केल्यानंतर, आणि कांदा घातल्यानंतर एक सुंदर चवसुद्धा त्याला येते। तर मला कांदा टाकून आवडते, आणि कांदा मी फार असा शिजू देत नाही, थोडासा असाच अचरवचरच ठेवते। त्यानंतर भाजी शिजत आल्यानंतर मी मीठ टाकते, म्हणजे काय होते, मिठाचा अंदाज लागतो। बरेचदा ना ही भाजी खरट होते, का माहिती आहे की ती शिजवताना ना खूप मोठी दिसते, आणि झाल्यानंतर बघा एवढीशी होऊन जाते, वाटीभर भाजी झाली आहे। केवढी कढाईभर भाजी होते आणि फक्त वाटीभर भाजी माझी झालेली आहे। तर अशा पद्धतीने आता मी भाकरी करून घेणार आहे। तर 40 रुपये किलोनी मी पीठ आणलं होतं, विकत पीठ मिळते या ठिकाणी। तर पीठ घेतलं, आता मोजून घेतलेलं, मला 2च छोट्या छोट्या भाकरी करायच्या होत्या। आणि मेन म्हणजे काय माहिती का, मला भाकरी व्यवस्थित येत नाही। तर आणि मला भाकरी काय येत नाही याचं कारण एकच आहे की मुळात माझा जन्म जो झाला होता मध्य प्रदेशला झालेला, आणि माझी मम्मी ना वरण भात एक टायमाला करायची आणि एक टायमाला चपाती आणि भाजी करायची। तर ती सवय लागलेली आहे मला स्वयंपाकाची। तर लहानपणीपासून भाकरी अशी फार खाल्लीच नाही, कधीतरी ओकेजनली खाल्ली होती। हिवाळ्यामध्ये स्पेशली बाजरीचीच भाकरी करायची मम्मी, ते पण कधी तर करायची, असं फार नव्हती करत। त्यामुळे भाकरीचा आणि माझा असा फार जास्त संबंध आलाच नाही। तर ठीक आहे, आता शिकते आहे हळूहळू, मला भाकरी आवडते खायला। आई म्हणजे सासूकडे गेली की त्या सतत भाकरी करतात आणि मला छान वाटते खायला तिथे गेल्यानंतर। तर मला कळत नाही आहे की माझी भाकरी अशी का झाली आहे, पण तरी पण फुगली बाबा एकदाची। माझी फार इच्छा असते की नाही का एकदा तरी भाकरी फुगलेली अशी दिसावी तव्यावर। तर 4 भाकऱ्या केल्या की त्यातल्या 2 फुगतात आणि 2 अशा कडकच राहतात। पण आहे ते आहे, खरं आहे, आणि ती कडक भाकरी मी खाते आणि फुगलेली मी सचिनला देते। पण आज सचिन नव्हता म्हणून मी माझंच खाल्लं। तर अशा पद्धतीने छान भाजी आणि भाकरी मी एन्जॉय केलं मस्तपैकी। आणि तिची सहल होती गांधीनगरला सहलीला गेलेली वैशू। तर आता तिला घ्यायला पण जायचं आहे 4 वाजता संध्याकाळी। तर जेवण करणार, शिवबाला तयार करणार आणि मग जाणार। दिवसभर मी आणि शिवबा एकटंच होतो, त्यामुळे थोडंसं एक वेगळंच फिलिंग झाली। मला असं वाटत होतं की काहीतरी रिकामं रिकामं वाटते, कारण वैशू आली ना की तिला शिनचान लावायचं असते आल्या आल्या, आणि गप्पा मारत मारत ती शिनचान पण बघते, जेवते, आणि नंतर ती थोडा वेळ विश्रांती घेते। पण आज रिकामं रिकामं वाटलं, पण एक दिवस तिचा पण तेवढा एक एन्जॉयमेंट झालेला असावा, कारण फोटो येत आहेत शाळेच्या ग्रुपवरती, पण मी काय ते शेअर केले नाही, कारण की मला एवढे काय विशेष वाटले नाही, असे हल्लेत ब्लर आलेत फार जास्त। तर असू दे, आता शिवबाला आवरते फटाफट, आणि आता आम्ही जाणार आहे तिला घेण्यासाठी। शिवचरणची केस भरपूर वाढले, मी म्हणते त्याची कटिंग करायची, पण कटिंग पण आता व्यवस्थित पूर्ण टकलस करायला पाहिजे, तेव्हाच एकदम व्यवस्थित ग्रोथ येईल, कारण त्याचे फार कर्ली केस आहेत आणि ते विंचरणं म्हणजे फारच त्रासदायक होतं। तो पण बघा ना कसा पुढं पुढं येतो आहे करताना, पण तो सहकार्य करतो आहे छान, असं काय नाही आहे। पण मलाच वाईट वाटतं की त्याच्या केसांमध्ये कंगवा घातल्यानंतर त्याला त्रास होत असेल म्हणून। आपल्याला कुठे जायचंय, कुठे जायचं आपल्याला, केक आणायला जायचंय।
सगळीच मुलं हट्टी असतात, माझीसुद्धा आहेत, पण मला सहकार्याच्या बाबतीत ना दोन्ही मुलांनी खूप छान सहकार्य केलं आहे. एकटीला म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल होणं हे फक्त माझ्या मुलांमुळेच झालं, नाही तर मी खरंच काहीच करू शकले नसते. मी बघते ना माझ्या मैत्रिणी, त्यांना मुलं सांभाळून काहीच करायला येत नाही, पण खरंच मग हे सगळं त्यांच्याचमुळे झालं, अदरवाईज मी खरंच काहीच करू शकले नसते, मला असं फील होतं. आणि एक गोष्ट मला जाणून घ्यायची होती की आपला व्हिडिओ ना भरपूर लोक बघतात पण ना लाईक करत नाही. कमेंट्स मला भरपूर असतात पण मला लाईक्स ना कमी दिसतात, कारण मी कमेंटचं ऑप्शन तर ओपन आहे पण लाईकचं मी हाईड केलेलं आहे. मला वाटते की मी ते अनहाईड करेल लवकरच, पण त्यासाठी तेवढे लाईक्स पण पाहिजे ना, मला पण बघताना छान वाटलं पाहिजे, लोकांना बघताना पण छान वाटलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही लाईक पण करत जा, प्लीज करत जा. आवडलं नाही तर डिसलाईक केलं तरी चालतं आहे बरं का, असं नाही की नुसतं लाईक करा, कारण की मला तुमचं ॲक्च्युली जाणून घ्यायचं आहे की खरंच माझ्याकडनं कुठे चुकतं आहे. तुमचे सजेशन पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळं काही शेअर करा की नम्रता तुझं इथे चुकतं आहे किंवा तू हे इम्प्रूव्हमेंट्स करायला पाहिजे, किंवा कॉन्टेंट पण सजेस्ट करू शकताय की आम्हाला हे बघायचं आहे, तू करू शकतेस का वगैरे. तुम्ही चॅलेंज पण मला करू शकताय, मी ते सगळं करायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज कमेंट करून मला ना सजेशन देत राहा की तू हे कर किंवा तुझं कुठे काही चुकलं आहे का वगैरे वगैरे. तर आता फायनली मी आली आहे. संध्याकाळच्या 4 वाजता शाळेत बोलवलं होतं, पण आम्हाला चक्क इथे 1.5 तास थांबावं लागलं, कारण वैष्णवी आली होती 5:30 वाजता. पण फार वेळ आम्ही टाईमपास केला आणि शिवचरणनी पण फार दंगा घातलेला. त्यानंतर आम्ही वैतागलेलो घरी येऊन. शाळेतनं वैष्णवीला पिकअप करून, आणि आता ती फ्रेश होतीये, तिला जेवायला वाढणार आहे, त्यानंतर आम्ही झोपणार आहे थोडा वेळ, कारण मला असं वाटतंय की खूप दिवसानंतर आज मला दुपारची झोप मिळतेय, का तर पटापटा सगळ्या गोष्टी आवरलेल्याच आहे. आणि त्याचबरोबर 1-1.5 तास मी झोपेल आता. आणि पुढे मी घाऱ्याची रेसिपी शेअर करते आहे माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने, कशा घाऱ्या करायच्या ती रेसिपी. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या घाऱ्या केल्या जातात, कारण घाऱ्यांचे बरेचसे प्रकार आहेत, तर नक्की मला तुम्ही सुद्धा तुमच्या रेसिपी शेअर करा कमेंट बॉक्समध्ये, किंवा तुमचे अनुभव शेअर करा तुमच्या घरामध्ये, किंवा तुमच्या घरामध्ये कुठल्या पद्धतीने घाऱ्या केल्या जातात ते देखील शेअर करा. आणि चला तर मग मी आता आराम करते, भेटूया थोड्या वेळाने. घाऱ्या पण कडक होतात म्हणून खिसून टाकायचं काय? म्हणून खिसून टाकायचं म्हणजे पटकन विरघळतंय. आपल्याला गूळ यासाठी खिसून टाकायचा आहे कारण भोपळा हा लवकर शिजतो आणि गूळ विरघळायला थोडा वेळ लागतो. तर काय आहे, गूळ जर आपण खिसून टाकला तर भोपळा आणि गूळ एकत्र शिजून पटापट 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं घाऱ्याचं जो मिश्रण आहे ते तयार होऊन जातं. आणि जास्त वेळ जर ते शिजलं तर आपल्या पुऱ्या कडक व्हायची शक्यता असते, त्यामुळं आपण हे खिसून टाकायचं. तर आता भोपळा खिसून झालेला आहे आणि गूळ पण खिसून टाकला त्यात. याला आता शिजून घ्यायचं. आता शिजवायचा, त्याच्यात बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं, बाकी काही घालायचं नाही. आपल्याला पाहिजे तर वेलदोडे पावडर, सुंठ पावडर हे घालू शकतो, पण आपण एकदम ओरिजिनल करूया. ओरिजिनल चव पाहिजे आपल्याला भोपळ्याची. लगेच गुळ वितळायला सुरू झाला नाही का? सेंद्रिय गुळ वापरला नाही. होय, सेंद्रिय. गुळाला पाणी सुटण्यासाठी आपण असं झाकण ठेवलेलं आहे आणि कमी गॅस करून आता याला शिजू द्यायचं. आतमध्ये बघा, तुम्ही बघू शकताय छान असं पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि एकदम मस्तपैकी शिजतंय. या ठिकाणी भोपळा आपला शिजून झालेला आहे एकदम व्यवस्थित. तर आता आपण ह्याचं पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी इथे मी फूड प्रोसेसरचा यूज करते. तुमच्याकडे जर हे नसलं तर काहीही हरकत नाही आहे, तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा पीठ मळू शकता. आता ह्यामध्ये बसेल तितकं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आई जर लाटण्याने लाटायची असेल तर त्याला पीठ लावायचं का तेल लावायचं? तेल. अच्छा, तेलावर लाटायचे. खाली तेल लावायचं हा, आणि लाटण्याला प्लास्टिक गुंडाळायचं.
तर अशा प्रकारे आमच्या ताई आणि आई दोघी मिळून इथे आमच्यासाठी घाऱ्या करत आहे. बरं घाऱ्या का खावे, तर घाऱ्यामध्ये कसं आहे लोहतत्व जास्त प्रमाणात असतं, कारण आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे आणि सेंद्रिय गूळ वापरलेला आहे शेवटी. आणि त्याचबरोबर आपल्या भोपळ्याचे जे तत्व असतात, जे काही त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात, ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. म्हणून हे करायच्या आणि खायच्या, आणि हे टिकायलाही भरपूर दिवस. तर मंडळी, तुमच्याकडे घाऱ्या करायची पद्धत कशी आहे, किंवा तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदाच पाहिली आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, परवा ना व्हॉट्सॲपवरती ही पोस्ट आली होती, आणि ही पोस्ट 100% मला खरी वाटली. का माहिती का, की हे गोष्टी ना मी स्वतःवरती इम्प्लिमेंट केल्या. गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे माझा. सुरुवातीचे 1-1.5 वर्ष मी माझ्या आईला सांगितलं असेल थोडंफार, ते पण थोडंफार. मी कधीच माझ्या आईला आमच्या संसारातलं काही सांगितलेलं नाही आहे. इवन आज पण जे काही तिला कळत असेल ना, तर ते माझ्या व्लॉग थ्रूच कळत असेल, आणि आमच्या घरात तर कधीच काहीच होत नाही. तुम्ही पाहतच आहात इतके, म्हणजे गेल्या तर 2-3 वर्ष तुम्ही व्लॉग्स पाहतायत माझे. तर असं आहे ना, की ज्यावेळेस आता माझ्या भरपूर मैत्रिणीचे माझ्याकडे अनुभव आहेत, त्या मला सगळं शेअर करतात. तर असं असते की आपण एखाद्या फ्रेंडला एखाद्या वेळेस सांगितली एखादी गोष्ट तर चालते, पण ज्यावेळेस आपण आपल्या आईला सांगतो ना, कारण की बरेच महिला काय करतात, ज्यावेळेस लग्न झालं मुलीचं की सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात, खाल्लेलं पिलेलं उठलेलं बसलेलं सगळं मुली त्यांना सांगत असतात. त्यावेळेस वादविवाद झालेले देखील शेअर करतात. लग्नाचे पहिले 2-3 वर्ष तुम्ही जर ॲडजस्ट केलात, एकमेकाला समजून घेतलं, की पुढचा संसार तुमचा सुरळीत होणार, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगते, कारण स्वतःचा अनुभव आहे. सुरुवातीचे 2-3 वर्ष तुम्ही घ्या, समजून घ्या एकमेकाला. वादविवाद होणार, सगळ्या गोष्टी होणार, सगळ्या गोष्टी तुम्ही इग्नोर करून थोडंसं एकमेकांना समजून जर पुढे आलात, तर पुढे सोन्यासारखा संसार आहे, आणि हा संसार कोणीही काही केलं तरीही मोडणार नाही, हे माझी खात्री आहे. आणि मी बरेच माझ्या मैत्रिणीला पण हे सजेस्ट करते की प्लीज तुमच्या आईंना नका सांगत जाऊ. काय होतं आहे की आज तुमची आई बडबड करून ना तुमच्या सासूरवाडीच्या लोकांना वाईट होणार, ती आयुष्यभराला वाईट होणार. आणि नवरा बायको काय 1 दिवस 2 दिवस आपुला धरतात, आणि त्यानंतर ते व्यवस्थित बोलायला लागतात, आणि शेवटी वाईट कोण होतं की आपले आईवडील वाईट होतात. त्यामुळं तसं करू नका. आणि हे म्हणजे मी भरपूर लोकांना सांगितलेलं आहे, आणि त्याचमुळे मला असं वाटलं आज की ते पण शेअर करावं, कारण की बऱ्याचशा माझ्या फॉलोवर्स ज्या आहेत त्या स्त्री आहेत, आणि मी बघते खूप मुलींचे मला कमेंट्स येतात. त्यामुळे मला फील झालं की आपण इथे शेअर करायला पाहिजे. बरेचसे माझे सबस्क्रायबर्स मला इन्स्टावरती मेसेजेस करतात. त्यामुळे मी सांगते, जर तुम्हाला काहीही वाटलं की तुम्हाला शेअर करावं असं वाटलं, तुम्हाला माझं मत जाणून घ्यावं असं वाटलं, तर मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. तुम्ही तिथे मला मेसेज करू शकता. मी प्रत्येकाला तिथे रिप्लाय करते होईल तसा, किंवा तुम्हाला माझा जीमेल ID पण मी खाली दिलेला आहे, तुम्ही मला तिथे जाऊन मेल पण करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याशी कनेक्ट व्हायची इच्छा असेल तर. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये ना 17 प्रकारचे संसार मी बघितले आहेत, आणि त्यात आणि माझं एक वेगळं संसार. त्यामुळं ना खूप अनुभव आहेत माझ्याकडं चांगले शेअर करण्यासारखे, किंवा चांगले सजेशन देण्यासाठी. आणि आमच्या घरातलेच उदाहरण खूप छान आहेत, त्यामुळं मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथे सांगू शकते. चला, खूप वेगळा टॉपिक झाला आजचा, मला हा काही काढायचा नव्हता पण ॲक्च्युली झाला. पण आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल, किंवा थोडं पण काहीतरी घेतलं असेल ह्यातनं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.